सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अविरत पावसामुळे मौजे आंबेवाडी तालुका इगतपुरी येथे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। सह्याद्री डोंगर रांगेचा अंशतः भाग मोठ्या प्रमाणात खचल्याने आदिवासी बांधवांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच महसूल, कृषी, वन व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पंचनामे सुरू केले। आंबेवाडी गावाला सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून मोठा भाग खचल्याचं दिसून आलंय। खचलेल्या डोंगरातून पाण्याचा प्रचंड ओहळ आणि प्रवाहासोबत मोठे दगड, गोटे, मुरुम आणि माती अत्यंत वेगाने वाहत आली। या ढिगाऱ्याने वनपट्टेधारक आणि खासगी जमीनधारक असलेल्या सर्व आदिवासी बांधवांची शेते पूर्णपणे व्यापली आहे। शेती खरडून गेल्याने आणि वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 मधील निर्देशानुसार कृषी विभाग, वन विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गावाला भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली आहे। नुकसानग्रस्त शेती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून 2 महत्त्वाच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या। आदिवासी बांधवांची नुकसान झालेली शेती पूर्ववत करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले। कटवेर बंधारा भविष्यात अशा प्रकारचा पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी आणि त्याचा सदुपयोग करण्यासाठी योग्य ठिकाणी कटवेर बंधारा बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरू आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, इगतपुरी।